ज्या उजनी धरणाने उन्हाळ्यात तळ गाठला होता, ज्या उजनीने सर्वांची चिंता वाढवली होती, त्याच उजनी धरणाने अवघ्या 6 ते 7 दिवसात असा काही चमत्कार केलाय की पाहणारे सुद्धा थक्क झालेत. होय, अवघ्या 8 दिवसात उजनी वजा 27% थेट प्लस 36% पोहोचलेला आहे. पण ही तर फक्त सुरुवात आहे, कारण उजनीच्या डोक्यावर असलेल्या धरणांमधून आता पाण्याचा विसर्ग येणार आहे. 3 जुलै रोजी उजनीचा पाणीसाठा उणे 27% इतका खालावला होता. पण मागच्या 8 दिवसात घाटावर आणि धरण क्षेत्रात वरुण राजानं अशी काही बॅटिंग केली आहे की उजनीची संपूर्ण सूत्रच बदललेली आहेत. अवघ्या 8 दिवसात धरणाचा टक्का उणेमधून बाहेर पडला आणि आज थेट 36% जाऊन पोहोचलाय. म्हणजेच धरणात तब्बल 63% अभूत वाढ झालेली आहे. चिंता मिटवणारी गोष्ट म्हणजे उजनीच्या वरील भागातील खडकवासला धरण ओव्हरफ्लो झालेलं आहे. खडकवासला धरणातून नदीपात्रात मोठा विसर्ग सोडण्यात आला होता. सध्या जरी हा विसर्ग तात्पुरता बंद असला तरी पावसाचा जोर वाढताच पुन्हा कोणत्याही क्षणी पाणी सोडलं जाऊ शकतं. दौंड आणि उजनीच्या वरील भागातील जवळील सर्वच धरणं आता 100% भरण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे आता घाट माथ्यावर पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब थेट उजनी धरणात जमा होणार आहे. मुळशी, पवना, चाकसमान आणि खडकवासला साखळी धरणांमध्ये पाणी तुडुंब आहे. हवामान खात्यानं दिलेल्या इशाऱ्यानुसार पाऊस वाढल्यास खडकवासल्यातून पुन्हा पाण्याचा महापूर उजनीच्या दिशेनं निघेल. दौंडमधून येणारा पाण्याचा विसर्ग आणि वरच्या धरणांची ही हाऊसफुल स्थिती पाहता निसर्गाची ही कृपादृष्टी अशीच राहिली तर उजनी धरण लवकरच 100% भरेल यात शंका नाही. सोलापूरच्या बळीराजाचे आणि जनतेचं टेन्शन आता कायमचं मिटलंय. तुडुंब भरणाऱ्या उजनीच्या आणि खडकवासल्याच्या प्रत्येक सेकंदाच्या अपडेटसाठी पाहत रहा HPN मराठी न्यूज.